राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक आहे। मंत्री नरहरी झिरवाळ या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। झिरवाळ आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणानंतर ही पहिलीच कॅबिनेटची बैठक होती आहे। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीचा आढावा घेण्यासंदर्भात चर्चा देखील आजच्या या कॅबिनेट बैठकीमध्ये पार पडणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता ही बैठक पार पडते। मंत्री नरहरी झिरवाळ या बैठकीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। ओम, आज कॅबिनेटची महत्त्वाची बैठक दुपारी 12 वाजता पार पडते। नरहरी झिरवाळ एका आक्षेपार्ह व्हिडिओमुळे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी अडकलेले आहेत, त्यामुळे ते आजच्या या बैठकीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागले। श्रीकांत, खरं तर आजची ही बैठक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरते, कारण राज्यामध्ये अनेक भागांमध्ये झालेला अवकाळी पाऊस, त्यामुळे झालेलं नुकसान, त्यासोबतच आपण पाहिलं असेल की अधिवेशन काळामध्ये कोकणातल्या आंबा आणि काजू जे उत्पादक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती। या सगळ्याच विषयाच्या अनुषंगानं काही महत्त्वाचे निर्णय, काही महत्त्वाच्या घडामोडी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रशासकीय पातळीवरती घेतल्या जाऊ शकतात, काही निर्णय होऊ शकतात। दुसऱ्या बाजूला तो उल्लेख आता सातत्यानं करतोय तो म्हणजे नरहरी झिरवाळ यांचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांचा जो एक वादग्रस्त व्हिडिओ आला होता, त्यानंतर होणारी ही पहिली कॅबिनेट असल्यामुळे खरं तर झिरवाळ यांची उपस्थिती या बैठकीला असेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या संदर्भामध्ये व्हिडिओची पडताळणी केली जाऊ शकते, किंवा नरहरी झिरवाळ यांना जर या प्रकरणामध्ये काही चुकीचं घडतंय असं वाटत असेल तर ते देखील या सगळ्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जाऊ शकतात, अशा प्रकारचं विधान केलं होतं। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये नेमकं काय घडतंय, या संदर्भात काही कॅबिनेटमध्ये चर्चा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरतंय। तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो सातत्यानं चर्चेला जातोय तो म्हणजे साताऱ्यातलं जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात घडलेलं जे काही नाट्य होतं, त्या संदर्भात जी24 तासच्या हाती एक काल पत्र देखील आलं, ज्यामध्ये खरं तर ह्या सगळा घटनाक्रम घडला किंवा ज्या धक्काबुक्कीचा सातत्यानं उल्लेख होतो, हा सगळा प्रकार घडताना तिथला CCTV बंद होता, असं एक प्रकार समोर आला होता। त्यामुळे या प्रकरणाची सुद्धा काही पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटतायत का पाहावं लागणार आहे, कारण याला खऱ्या अर्थानं पार्श्वभूमी आहे ती म्हणजे तुषार जोशी हे जे तिथले SP आहेत ते स्वतःच्या मर्जीनुसार रजेवर गेलेत, परंतु असं सध्या त्यामध्ये चर्चा आहे की त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले। या सगळ्या विषयांचा उहापोह, या सगळ्या गोष्टींची चर्चा खरं तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज होणार, याबद्दल कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही। त्यासह इतरही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, काही कुठल्या प्रशासकीय पातळ्यांवरतीच्या ज्या काही घडामोडी घडत आहेत, प्रशासकीय बदल्या होत आहेत, त्या अनुषंगानं राज्याच्या या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय होत आहेत का, किंवा इतरही प्रशासकीय पातळ्यांवरती काही महत्त्वाच्या प्रकल्पांच्या संदर्भात काही घडामोडी होत आहेत का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच आणि अर्थातच आजच्या अवकाळी पावसामुळे झालेलं जे नुकसान आहे त्या नुकसानासंदर्भात शेतकऱ्यांना काही मदतीची घोषणा होते का, किंवा त्या संदर्भात काही निर्णय होतो का याकडेही लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद ओम या माहितीसाठी।